मित्रांनो नमस्कार, मी संजय पराडकर। मागील 2 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुगल आणि ॲमेझॉनचं सॅलरी स्ट्रक्चर सांगितलं। आता मी जरा तुम्हाला कंपेरेबल तुलनात्मक सॅलरी स्ट्रक्चर सांगणार आहे। ती कंपॅरिझन अशी आहे की सॉफ्टवेअर किंवा IT टेक कंपन्या आणि नॉन सॉफ्टवेअर सर्व्हिस ओरिएंटेड कंपन्या। तर यामध्ये एक लक्षात घ्या की टेक कंपन्यांचं सॅलरी ही नेहमीच नॉन टेक कंपन्यांपेक्षा जास्ती असते आणि हा एक गेल्या 10 वर्षातला रूल बनला आहे। तर अमेरिकेतल्या कंपन्यांचं कंपॅरेबल मी तुम्हाला सांगतो। अमेरिकेत एंट्री लेवल जो अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, मेटा, गुगल, वॉलमार्ट या कंपन्या असतील तर त्यांची एंट्री लेवल साधारण $1.5 लाख ते $2.5 लाख मध्ये असते। याच उलट जर ती कंपनी नॉन टेक नॉन IT कंपनी असेल, उदाहरणार्थ फोर्ड मोटर्स, GM मोटर्स, कोका कोला, तर या कंपन्यांची एंट्री लेवलची सॅलरी ही साधारण $75,000 पासून $1 ते $1.25 लाख पर्यंत असते। सेकंड किंवा मीडियम लेवलला गेलात तर टेक कंपन्यांची सॅलरी ही $2.5 ते $3.5 लाख मध्ये असते। तर तीच सॅलरी नॉन टेक कंपन्यांमध्ये, कन्सल्टिंग फायनान्स कंपन्यांमध्ये किंवा मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांमध्ये साधारण $1.25 लाख ते $2.5 लाख असते। हे मी तुम्हाला सांगायचं कारण असं की आज अमेरिकेत IT कंपन्यांचे पगार हे हायेस्ट पगारात मोडले जातात आणि इतर ब्रँचेसचे पगार हे तुलनात्मकरित्या कमी असतात। तर हे एक तुलनात्मक विश्लेषण मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं आहे आणि ते सर्व स्तरावर एंट्री लेवलला, मिडल मॅनेजमेंट लेवलला किंवा टॉप लेवलला लागू होतं। आता याबरोबर काही बेनिफिट्स निम्या कंपन्या देतात, जसे काही स्टॉक्स देतात, काही एंट्री लेवलला बोनस देतात। तर हे त्या कंपनीचं फीचर आहे आणि ते त्याप्रमाणे त्या कॅन्डिडेटला मिळत असतं। तर ही एक थोडक्यात कंपॅरिझन तुमच्या माहितीसाठी असेच मी व्हिडिओ निरनिराळे तुमच्यापर्यंत घेऊन येईन, जेणेकरून तुम्हाला अमेरिकेतील नोकऱ्यांचं स्ट्रक्चर, त्यांचं पगारमान याची कल्पना ढोबळमानाने तुम्हाला देईन। असो, आता मी इथेच थांबतो। धन्यवाद। संजय पराडकर। पुढील निरनिराळ्या व्हिडिओसाठी माझा चॅनल संजय पराडकर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।